राज्यामधल्या नगरपालिकाच्या निवडणुकांवरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि असं असताना आता हिवाळी अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये आपली रोखठोक भूमिका मांडली आहे। आतापर्यंत न मिळालेल्या विरोधी पक्षनेते पदावरून ते आक्रमक झाले। वर्ष उलटलं तरी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री पदच रद्द करण्याची मागणी केली आहे। ताबडतोब त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, ते सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।